परभणीमधल्या जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलनाला उपस्थिती लावली। अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथील मनोज दरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि सरकारच्या वेळ काढू धोरणाचा जाहीर निषेध म्हणून जलसमाधी आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। मागील 5 दिवसांपासून मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहे। अगोदरच मागील अनेक वर्षांपासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झाली आहे। त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामून काही एक विचार करत नसताना दिसतंय। शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालाय। जोपर्यंत सरकार मराठा समाजाच्या आणि दरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आमचा देव माणूस आज 4 दिवस झाला आरक्षणासाठी बसलाय तरी त्याच्याकडे कुणी बघत सुद्धा नाही। का सरकार असं करत आहे? आणि शिकलो तरी आम्हाला आरक्षण शिकलो तरी नोकरी लागत नाही, कोणता जॉब लागत नाही। सरकार असं का करत आहे? आज आम्ही जल आंदोलन केलं आणि हे एवढं करून पण आम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही यापेक्षा काही वेगळं पण करू शकतो। एक मराठा